नाथ प्रतिष्ठान आयोजित प्रति दरवर्षी जे आहे ते परळीच्या मोंडा मार्केट या ठिकाणी गणपती श्रीची स्थापना जी आहे ती केली जायची। यावर्षी देखील स्थापना जी आहे ती केली जाते। मात्र प्रति दिवसाला आरतीचे विविध वेगवेगळे कशा पद्धतीमध्ये कार्यक्रम पार पडायचे आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मात्र याच ठिकाणी पाहिला गेलं तर नामवंत कलाकार आणि त्यांचं सादरीकरण जे आहे ते प्रति दरवर्षी आपल्याला पाहायला मिळायचं। जसं मुंबई पुणे या ठिकाणी प्रमुख ठिकाणी जे कार्यक्रम पार पडतात तसेच कार्यक्रम जे आहे ते प्रति दरवर्षी परळीमध्ये देखील पार पडायचे। आणि त्यानंतर यावर्षी पाहिला गेलं तर जूनमध्ये पाऊस झाला नाही, जुलैच्या अंतिम टप्प्यामध्ये पाऊस झाला। हे सगळा विचार करून नाथ प्रतिष्ठानने एकदम साध्या पद्धतीमध्ये श्रीची स्थापना या ठिकाणी केली गेली। मात्र दिनक्रम जो आहे तो आरतीचा कार्यक्रम असेल किंवा प्रसादाचे वाटपाचे कार्यक्रम जे आहे ते कशा पद्धतीमध्ये पार पडायचे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। जे पहिल्या दिवसापासून कसे कसे कार्यक्रम पार पडायचे आरतीचे वगैरे आपण पहिल्यांदा सुरू आपण प्रस्ताविकामध्ये जसं मांडलं त्याच पद्धतीने आम्ही अगदी साध्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही जन्मोत्सव साजरा करायचं ठरलं होतं। आणि गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर प्रथमतः आम्ही कोणता देखावा ठेवावा याचा विचार करू लागलो। आणि योगायोगानं ज्ञानेश्वर माऊलींची 750वा हा जन्मोत्सव आहे। त्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी आम्ही जीवन देखावा इथे सादर केलेला आहे परळीकरांसाठी, ज्यामध्ये त्यांचे रेड्याला बोललेलं चांगदेव महाराज आल्यानंतर त्यांना त्यांचे बंधू त्यांची भगिनी ज्ञानेश्वर माऊलींची त्यांना भिंतीवर चलून जाताना त्यांचे दर्शन घेतलेले, नंतर त्यांचा समाधी सोहळा ह्या पद्धतीचं आम्ही आणि विठ्ठलाचं दर्शन या पद्धतीचा आम्ही इथे देखावा केलेला आहे। आणि आरतीचं आपण जे विचारलं आहे तर आरतीचं आम्ही व्यापारी जे असतील आपल्या परळीतले प्रतिष्ठित व्यापारी त्या छोट्या मोठ्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या हाताने आरती केली। नंतर मेडिकल असोसिएशन असेल त्यांच्या हस्ते आम्ही इथं आरतीचं आयोजन केलं। आज 5 सप्टेंबर जो की आपण सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, त्याच्याच अनुषंगाने आज इथं परळीमधील ज्या शिक्षक आहेत या शिक्षकांच्या वतीने आज नाथ प्रतिष्ठानच्या गणपतीची आरती करण्याचं आम्ही या ठिकाणी प्रयोजन केलं। अशाच विविध स्तरातील आम्ही जे नामवंत आहेत परळीतील कलावंत आहेत अशा सर्व घटकांना घेऊन या ठिकाणी आम्ही दररोज अधिकारी असतील शासकीय प्रशासकीय जे कामं कार्यरत असतील या सर्वांना आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी आणि त्याचबरोबर आम्ही सर्वांना घेऊन या ठिकाणी गणेशाची आरती केलेली आहे। प्रत्येक वर्षाचे वेगवेगळे कार्यक्रम पाहिले आपण, कलाकारांचं सादरीकरण पाहिलं, मात्र यावर्षी साध्या पद्धतीनं हो नक्कीच। यावर्षी शेतकऱ्याला आलेलं संकट जे आहे ते अतिशय संकट म्हणजे पाऊस हा इतका झाला, काही दिवस पाऊस पडला नंतर एवढा पाऊस पडला की आलेला हाताशी पीक शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नाहीसं झालेलं आहे। म्हणून एक त्या पद्धतीने नेहमीच नाथ प्रतिष्ठान एक संवेदनशील विषयाला घेऊन आम्ही त्या ठिकाणी जात असतो। आज नामदार धनंजय मुंडे साहेब जे आपले नाथ प्रतिष्ठान आपण पाहिले की आम्ही विविध असे सामाजिक उपक्रम करत असतो, ज्यामध्ये आमचा सर्वात महत्त्वाचा जो असतो आम्ही आतापर्यंत आत्महत्याग्रस्त तुमच्याकडे येऊत। खरं तर प्रति दरवर्षी आपण नाथ प्रतिष्ठान जो आहे तो लांबून पाहिजो, मात्र आज आरतीचा मान मिळाला आहे। एक शिक्षक म्हणून आणि शिक्षक दिनाच्या दिवशीच आमच्या हातून आज नाथ प्रतिष्ठाननं आम्हाला आरतीचा बहुमान दिला, त्याबद्दल सर्वप्रथम माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आज शिक्षक दिनानिमित्त आम्हाला सर्व शिक्षकांना ही आरती करण्याचा योग मिळवून दिला, त्याबद्दल थँक्यू। नाथ प्रतिष्ठानचे जे याच्यामध्ये काम करणारे जे प्रतिनिधी आहेत, कधी फोन आला तुम्हाला वगैरे की आज तुम्हाला आरतीचा मान? मी नाथ प्रतिष्ठानमध्येच मागच्या अनेक वर्षापासून काम करतो आहे। ज्यावेळेला विविध कुठलेही कार्यक्रम असले की त्यामध्ये आम्ही पहिल्या मीटिंगपासून सहभागी असतो। ज्यावेळेला ह्या आरतीचा ठरू लागलं की आपल्याला विविध क्षेत्रातील लोकांकडून ह्या आरत्या करायच्या, त्याच वेळेला आम्हाला म्हणजे पहिल्याच दिवशी गणपतीच्या की शिक्षक संघटनेच्या वतीनं सुद्धा एक दिवस द्यायचा आहे। परंतु आमच्या या नाथ प्रतिष्ठानच्या आणि धनंजय मुंडे साहेबाच्या एवढ्या कल्पनाशक्ती म्हणजे दांडगी असती आहे की कोणाला कुठं कोणतं काम द्यायचं हे त्यांना आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना अगदी बरोबर कळतं आहे। त्याच पद्धतीने आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस आणि या दिवशी आम्हा शिक्षकांसाठी आरती करायचं हे पहिल्या दिवशीपासून ठरलं आणि त्याची जिम्मेदारी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर दिली आणि मी या सर्वांना या ठिकाणी म्हणलं। काय वेगळा अनुभव? आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि त्यानिमित्त शिक्षक दिन, माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेबांनी जी आम्हाला संधी या ठिकाणी दिली आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य त्यांचं प्रथमतः मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला हा आरतीचा योग आला
तर आम्हाला नक्कीच या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची ऊर्जा, ज्याचा या ऊर्जेचा उपयोग आम्ही विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्यासाठी, नक्कीच प्रेरणा मिळण्यासाठी या ठिकाणी झालेला आहे. हा आनंद आम्हाला या ठिकाणी नक्कीच अनुभवायला भेटलेला आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर दरवर्षी मोठे प्रेक्षक आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम पाहताना दिसायचं, मात्र यावर्षीचं चित्र वेगळं आहे. काय तुलनात्मक फरक दिसला? नाथ प्रतिष्ठान द्वारा आयोजित गणपतींचं जी स्थापना होते त्या स्थापनेमध्ये खऱ्या अर्थानं नाथ प्रतिष्ठाननं घेतलेल्या कार्यक्रमाचा रेकॉर्ड त्यांनीच मोडलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन. परंतु आमदार धनंजय मुंडे साहेबांची जी कल्पकता आहे किंवा त्यांची जी काही सर्वसामान्य जनतेसोबतची नाळ जुळलेली आहे, त्या अनुषंगाने त्यांनी काही दिवसापूर्वीच पाऊस नव्हता, त्यावेळेस आपल्या राज्यावरती संकट आहे, त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण साध्या पद्धतीने गणपतीचा उत्सव साजरा करूया आणि ह्याच्यातून जे काही आपल्याला काम करायचं किंवा जे मोठे कार्यक्रम ठेवायचे ते आपण सर्वसामान्यापर्यंत त्याची मदत पोहोचूया. आणि योगायोगाने देवाच्या आशीर्वादाने पुन्हा पाऊस चांगला झाला, तरी पण ते जो दुष्काळ होता तो ओला दुष्काळाची परिस्थिती आली. त्यामुळे साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये आणि त्यातल्या त्यात एक सुवर्णक्षण असा आहे की आपल्या महाराष्ट्रातील एक थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधीला 750 वर्षे पूर्ण होत आहेत. याचाच एक देखावा दाखवून परळीकरांना, परळीतील पंचक्रोशीतील लोकांना संत ज्ञानेश्वराबाबतीचं जे काही माहिती आहे ती माहिती देण्याचं काम नाथ प्रतिष्ठानच्या गणपतीच्या वतीने करण्यात आलं आहे. मी तर खऱ्या अर्थानं या गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, विशेष करून मुंडे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून धन्यवाद मानाल की आपण हे जे कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच एक समाज जागृती आणली आहे याबद्दल. आणि आजचा विशेष दिवस म्हणजे गुरुजनांना कुठंतरी सन्मान देण्याची त्यांची पहिल्यापासून साहेबांची एक भूमिका असते की गुरुजनांचा मान ठेवणं. आणि आज 5 सप्टेंबरच्या रोजी गुरुजनांच्या हस्ते श्रींची आरती करून त्यांना देखील बहुमान दिला. त्याबद्दल देखील एक मी गुरुजनांचा प्रतिनिधी म्हणून साहेबांचे आणि नाथ प्रतिष्ठानचे धन्यवाद मानतो. खरं तर मुंबई पुण्यासारखे बरेच ठिकाणचे तुम्ही श्रीच्या मूर्त्या पाहिल्या असतील, सगळं विद्युत रोषणाई पाहिली असेल आणि त्यानंतर नाथ प्रतिष्ठानचे आपण पाहताय, नेमकं काय फरक दिसून आला? मुंबई, पुणे वगैरे अशा ठिकाणच्या मूर्त्यांचं आणि इथल्या मूर्त्यांचं जर गेल्या वर्षीपर्यंत जर तुलना करायची असती तर इथलची मुंबई पुण्यांना लाजवेल अशी आतापर्यंतची इथलच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचं म्हणजे हे होतं. तशा पद्धतीचे कार्यक्रमही होत होते. पण यावर्षीचा जो दुष्काळ म्हणजे सुरुवातीला पाऊस नसणे आणि एकदाच पाऊस पडून थोडासा जे शेतकऱ्यांचं जे हाल झालेले आहेत याचा जो म्हणजे संवेदनशीलता आहे ही राखण्याचं काम ह्या गणेश मंडळानं केलं. त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम या गणेश मंडळाचं, नाथ प्रतिष्ठानचं आणि त्यांच्या प्रमुख धनंजय मुंडे साहेबांचं निश्चितपणे अभिनंदन करेन. तसेच या गणेश मंडळाने आमच्या शिक्षकांना आजच्या शिक्षक दिनानिमित्त जो आरतीचा बहुमान दिला त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर आपण श्रीची ही देखणं रूप जे आहे ते या ठिकाणी पाहतोय आणि विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी सुंदर पद्धतीनं केली गेली आहे. आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये हा गणपती महोत्सव जो आहे तो 2025मध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीने हे आयोजित केला असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.